माझं सकाळचं रुटीन आहे, मी आज दाखवते तुम्हाला। तर सकाळ सकाळ आता दूध तापायला ठेवलेलं आहे। एकदम सकाळ तर नाही, आता 10 वाजून गेलेले आहेत, 10-11 वाजायला आलेले आहेत। आणि गाजर हलवा करायचा, गाजर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण आमच्याकडे सकाळचंच पाणी येतं, त्यामुळे मी शक्यतो भाज्या सगळ्या धुवून ठेवते, कारण स्वच्छ भाज्या धुतल्या तर जरा चांगलं वाटतं। आणि मी मेथी पण धुवून ठेवलेली आहे, पण मेथी आता मी संध्याकाळी करणार आहे, डाळ आणि मेथी करेन आणि भाकरी भाजेल। आणि कोथिंबीर पण धुवून घेतलेली आहे स्वच्छ। 2 टोमॅटो जेवढे लागणार आहेत तेवढे धुतलेत, माझी खूप घाई झाली त्यामुळं। आणि सकाळी डब्याला मी कोथिंबीरची वडी, चपाती आणि टोमॅटोची भाजी दिलेली आहे। तुम्हाला दाखवते टोमॅटोची भाजी, नाही तर तुम्ही बोलाली फोटो सांगते काहीतरी। बघा, सकाळी डबा करताना जेवढे भांडी पडतात ते पाणी आलं सगळे स्वच्छ घासून घेतलेले आहे। आणि सॅलड, डब्यामध्ये सॅलड पण दिले, काकडी आणि बीट दिलेला आहे मी। टोमॅटोच्या भाजीमध्ये ना मी मोड आलेले मूग टाकलेले आहेत, कारण कोणती डाळ किंवा असं हलकं हे होणार म्हणजे शिजणारं पटकन कडधान्यात तुम्ही टाकू शकता टोमॅटोच्या भाजीमध्ये। मूग, मटकी किंवा डाळी कोणत्याही, मुगाची, चण्याची वगैरे टाकू शकता, पण चण्याची जरा जास्त वेळ भिजलेली पाहिजे। मी मूग टाकलेले, तुम्हाला दिसत असतील थोडंच आहे। आता जेवणाचं टायमिंग झालेलं आहे, तर मी माझं जेवणाचं ताट केलेलं आहे। आणि म्हटलं त्याच्या आधी पहिले गाजरांचे वरचे थोडे बघा असे केस असतात ना, ते असे काढून घ्यायचे। आपण बटाट्याचे ज्याचे सालं काढतो ना, त्याने असे काढून घ्यायचे। तर मी म्हटलं जेवायच्या आधी पहिले काढून घेते, म्हणजे किसायला मला पटकन बरं पडेल, म्हणून मी थोडी हलकी कामं करते माझी। हलकी म्हणजे थोडं मला नंतर कटिंग होणार नाही, हलकं वाटेल असे। ह्याचं तर मी काढलेलं आहे ऑलरेडी, असे सगळे काढून घेते। पटापट होतात, गाजराचं पटपट टिकतं। आणि इकडे मी माझं जेवणाचं ताट केलेलं आहे, दूध तापायला ठेवलेलं आहे। आणि बघा जेवणाचं ताट इथं ठेवलंय एक साईडला, या तुम्ही सगळे जेवायला। माझं ना आता जेवण झालेलं आहे, तुमचं झालं का जेवण, मला कमेंट्स मध्ये सांगा। मला ना काम केल्याशिवाय ना जेवायलाच काय सुचत नाही खरंच। असं म्हणजे किती वेळा तरी मी असं काम करते ना, म्हणजे मला जेवायचं असेल आणि किचन मध्ये खूप पसारा पडलेला आहे, सगळं अस्वस्थ म्हणजे अत्यावस्था झालेला आहे, सगळीकडे पसारा पडलेला आहे। अस्वस्थ हा शब्द दुसऱ्या गोष्टीसाठी लागू पडतो, सॉरी। तर ना मला असं वाटतं की पहिलं किचन स्वच्छ करावं आणि नंतरच जेवण जेवावं असं वाटतं, एकदम खूप शांतीने जेवल्यासारखं वाटतं। आता हे सगळे गाजर किसून घेते मी, आता थोडंच झालंय किसून, आता हे सगळे किसून घेते मी। तुम्ही बघू शकता माझे ना गाजर किसून झालेले आहेत। आणि हा जाडसर भाग असतो ना गाजराचा, तो अजिबात घ्यायचा नाही किसताना, तो साईडलाच काढून टाकायचा। आतमध्ये गाजर किसताना जो जाडसर हा बघा हा भाग असतो ना, तो घ्यायचाच नाही अजिबात। आणि हा तर सगळ्यांना माहितीच आहे, तर आपण बाजूलाच टाकतो। बघा किती छान केशरी कलर दिसतोय ना, मस्त एकदम। जर खरं गाजराची जी टेस्ट हवी हलव्याची, तर अजिबात हे घ्यायचं नाही। आता इकडे 2 चमचे तूप तापायला ठेवलेलं आहे मी, आणि दूध पण आता आटत आलेलं आहे। गॅस कमी करते, तुपामधून दूध निघायला लागलाय। आता तुपामध्ये फ्राय करून घेते, लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय आपल्याला। आणि इकडे जरा हलवते, स्वच्छता पण करून घेते जरा, दिसताना खूप हे झालेलं आहे, इकडे तिकडे सांडलेलं आहे, चांगलं परतून घ्यायचं। गाजराचा हलवा आता खरंच सीझन आहे, तर गाजराचा हलवा सगळ्यांना, कोथिंबीर आणि गाजर खूप स्वस्त आहे, आता सीझन आहे त्यामुळे कोथिंबीरीच्या वड्या, गाजरचा हलवा मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारच्या उपवासा दिवशी करा। थोडा मध्ये आधी ना मीडियम गॅस करायचा, पण लक्ष ठेवून राहायचं, अजिबात असं नाही करायचं की हलवायचं नाही, कारण लागण्याची शक्यता असते। जर लागला खाली आणि त्याचा वास मग चांगलं नाही वाटत गाजराच्या हलव्यामध्ये, म्हणजे खाण्याची जी मजा येणार नाही मग असलेला गाजराचा हलवा खाली लागेल। एक 7-8 मिनिटात परतून होतं चांगला। आधी थोडा मंद गॅसवरच परतायचा, मध्ये थोडा मीडियम गॅस केला तरी चालतो।
चांगला परतून झालेला आहे गाजरने माझं. तुम्ही जरा जास्त तूप घाला, आणखी 2 चमचे, कारण माझ्याकडे आता तूपच शिल्लक नाहीये आणि घरातलं जे आहे ना ते काढायचं आहे आणि त्यामुळे तूपच नाही शिल्लक. म्हणून थोडंसं शिल्लक ठेवलंय की ड्रायफ्रूट तुपामध्ये फ्राय करून वरती टाकायचे मला फोडणी त्याची. आता मी त्याला फोडणीच बोलते, कारण फोडणी टाईपच आहे ना ते. जसं जिरं मोहरी कढीपत्त्याची आपण फोडणी देतो डाळींना भाजीला वगैरे, तसं ते गोड पदार्थांना तूप आणि ड्रायफ्रूटची फोडणीच झाली ना ती. आता गॅस बंद करते आणि इकडे दूध आटलेलं आहे त्याच्यामध्ये ते गाजर टाकायचे आपल्याला. सगळं टाकून घ्यायचं याच्यामध्ये. कढईमध्ये सुद्धा टाकलं असतं मी, कारण कढईनं लय अडचण वाटते गॅसवर. हे पातेलं थोडं कसं झाकून वगैरे ठेवता येतं कमी, कढईवर मोठं झाकण पण ठेवावं लागतं. सगळं गाजर मी याच्यामध्ये टाकून घेतलं. आता हे दुधामध्ये शिजून द्यायचं आपल्याला गाजराचं पीस. आणि साखर आता नाही टाकायची, एकदम सगळं दूध आटल्यानंतर आपल्याला साखर टाकायची. आता जर टाकलं तर जास्त पातळ होईल, जास्त गोडसर पण येईल हलव्याला. सगळं हे आटल्यानंतर आपल्याला साखर घालायची. मंद गॅसवर आटून द्यायचं. आता ह्याच्यामधलं सगळं दूध आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता सगळं. हे बघा, आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची. साखर मी हे 4 वाट्या घेतलेल्या आहे. हे बघा, सगळी घालायची आणि साखर घातलं की पाणी सुटतं परत. आता चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला. आता फक्त साखरेचंच पाणी, ते काय लगेच आटून जातं. मंदच गॅस ठेवायचा, गॅस अजिबात मोठा करायचा नाही. सगळं पाणी म्हणजे दूध आटलेलं आहे याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आता त्याच्यामध्ये मी कुटून घेतलेली वेलची घालते. कुटून घेतलेली वेलचीचा स्वाद जास्त छान येतो. आता इकडे तूप पण गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कुटून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालते मी. काजू आणि बदामच घेतलेत फक्त. थोडं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला. आणि असंच आपल्याला सुवायच्यावर गाजराच्या हलव्यावर ओतायचंय. ड्रायफ्रूटची फोडणी आहे ही, जशी जिरं मोहरीची असते ना आपली तशी गोड पदार्थाची फोडणी, तुपाची आणि ड्रायफ्रूटची. आता ह्याच्यावर ओतते मी. आता हलवून घेते चांगलं. झाला आपला गाजराचा हलवा तयार. बघा किती कलर छान दिसतोय, वास एवढा छान येतोय ना गोड असा, आणि तुपाचा पण आता येतोय जास्त. तुम्हाला गाजराचा हलवा कसा वाटला मला सांगा. कलर बघा केशरी, इतका सुंदर आलाय ना. खरंच असा कलर यायला पाहिजे. खरं गाजराचा हलवा खाताना खूप मजा येते. असा कलर दिसला की नाही, गोड असला पाहिजे, कमी गोडवाला नकोय. हे माझं मंगळवारचं रुटीन आहे, सकाळचं, सकाळ ते दुपारपर्यंत. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. आणि जर तुम्हाला काही ज्या गोष्टी आवडत नसतील त्या कमेंट्समध्ये सांगा, आणि आवडत असतील त्या पण कमेंट्समध्ये सांगा. चला बाय. काळजी घ्या तुम्ही सगळ्यांनी स्वतःची घ्या, म्हणजे दुसऱ्याची घ्यायची गरजच लागत नाही. कारण प्रत्येकाने स्वतःची घेतली की दुसऱ्याची घेण्याची काय हेच ते ऑप्शनच उरत नाही. चला बाय.